दुसरा असेल ना काहीतरी घे. अरे इथे ते ह्याचं आहे, व्हेजचं आहे. तिवारी पहिलं षटक घेऊन येते. तिवारी एक धाव घेतलेली आहे. स्लिपच्या दिशेने बॉल गेला होता. पहिल्याच चेंडूवर एक धाव. भाजी भाजी तिवारी यांचा पुढील चेंडू सामना करतील प्रीतम गडशी. एक धाव घेतलेली आहे. धाव संख्या झाली आहे 2. झेल सोडलेला आहे. हलवा होता हलवा. राकेश पाटील यांच्याकडून हा झेल सुटलेला आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तिवारी. पुढील चेंडूचा सामना करतील प्रीतम गडशी. फुलटॉस घेतलेला आहे. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न करतील आणि या 2 धावेचा प्रयत्न सफल झालेला आहे. उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट मंदार लांबे आणि प्रीतम गडशी यांच्याकडून. तिवारी यांचा सामना करतील प्रीतम गडशी. सुंदर असा झेल घेतलेला आहे पॉईंटच्या दिशेने आणि प्रीतम गडशी झेल बाद झालेला आहे. पहिला झटका बसलेला आहे. फायटर आहे ना ते. फायटर या संघाला प्रीतम गडशी यांच्यासोबत एक गडी बाद झालेला आहे. कोण ओळखी हे हा कोण आहे रे? बॅट्समन कोण आहे? वैभव राऊत. पुढील बॅट्समन वैभव.
बॉल हो गया, 5 5 बॉल 5 ही रन है. पाच चेंडूमध्ये 5 धावा दिलेल्या आहेत तिवारी यांनी. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी जायला आहेत तिवारी. सामना करेल वैभव आणि उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे. षटकार सीमारेषे पार. सुंदर असा फटका मिडऑफच्या दिशेने सीमारेषे पार गेलेला आहे आणि षटकार घेतलेला आहे वैभव यांच्या बॅटपर्यंत आलेला. धाव संख्या झाली आहे 11. रंगपंचमी करून ठेवले सर्व ठिकाणी. राकेश पाटील पुढील षटक टाकण्यासाठी तयार आहेत. राकेश पाटील एका षटकाखेरीज धावसंख्या झाली आहे 11. तिवारी यांच्या षटकामध्ये 11 धावा गेलेल्या आहेत. शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता वैभव याने. सुंदर अशी गोलंदाजी केली होती. 5 चेंडूमध्ये 5 धावा दिल्या होत्या. शेवटच्या चेंडूवर षटकार गेला होता. उत्कृष्ट अशी निर्धाव असा चेंडू. कोणता जमाना. पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार कर राकेश पाटील. निर्धाव असा चेंडू पुन्हा एकदा. अंपायरचा इशारा चौकार.
यापुढील होणारा सामना ब्लॅस्टर विरुद्ध स्ट्रायकर. विकास जयस्वाल यांनी आज झेल घेतलेला आहे. झेलबाद झालेला आहे तो वैभव. राकेश पाटील यांची सुंदर अशी गोलंदाजी. ओवर खत्म हो गया. कितना रन दिया? 5 चेंडूमध्ये 5 धावा दिलेल्या आहेत राकेश पाटील यांनी. हाँ पानी है ना उधर? बॉटल चाहिए? ठंडा चाहिए कि गर्म चाहिए? हॅलो, सर्व संघांना विनंती आहे, जेवणाचं सर्व संघांनी जेवणाला जायचं. जेवण सुरू झालेलं आहे तरी सर्व संघांनी आपापल्या खेळाडूंना घेऊन जेवण करण्यासाठी जायचं आहे. राकेश पाटील यांचा या षटकातला शेवटचा चेंडू, आकुटप्प्याचा चेंडू पाहूया. या ठिकाणी लेग साईडला फिरकावून दिलेला आहे हवेमध्ये आणि ह्या पंचांचा इशारा आलेला आहे 6 धावांचा. उत्कृष्ट असा षटकार. रमण मंदार लांबे यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. कौन राकेश? राकेश याच्या बॅटमधून आलेला हा षटकार. 2 षटकाखेरीज धावसंख्या झाली आहे 22 धावा. सर्व संघ मालकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या खेळाडूंना घेऊन जेवणासाठी जायचं आहे. जेवण सुरू झालेलं आहे. सामना सुरू करायचा आहे. हॅलो, बॉलर्स नेम सूरज कनोजिया. पहिल्या चेंडूवर 3 धावा घेतलेल्या आहेत. चॅलेंजर ओव्हर. पहिल्या चेंडूवर 3 धावा झालेल्या आहेत. 16 धावा बनवायच्या आहेत.
जितू यांनी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता, पण तो त्यांच्या डोक्यावरनं गेलेला आहे आणि एक धाव घेतलेली आहे मंदार लांबे याने 22 स्वरूपाची. अंपायरचा इशारा 22, लेग 22 सॉरी. राकेश काले पुढील फलंदाज नॉन स्ट्रायकरवर. निर्धाव असा चेंडू. तीन चेंडू झालेले आहेत, 4 धावा झालेल्या आहेत. अजूनही 12 धावांची गरज आहे. 3 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे चॅलेंजर षटक पार करण्यासाठी फलंदाजाला, आणि गोलंदाजाला 12 धाव रोखण्याची गरज आहे. उत्कृष्ट असा फटका उंच गेलेला आहे. पाहूया या ठिकाणी किती धावा भेटतात. आणि हा झेल सोडलेला आहे. पुन्हा एकदा दुसरं जीवदान भेटलेलं आहे मंदार लांबे यांना. पाच 4 चेंडूमध्ये 5 धावा झाले. अजूनही 11 धावांची गरज आहे. म्हणजे दोन्ही षटकार मारावे लागणार आहेत ही चॅलेंजर ओव्हर पार करण्यासाठी राकेश काले यांना. पुढील राकेश काले पाहूया 16 धावा पूर्ण करतात का ह्या षटकामध्ये. 2 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे आणि फिरकावून दिलेला लेग साईडच्या दिशेने. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला भेटले. 2 धावा घेतलेल्या आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे चॅलेंजर ओव्हरचा. 9 धावांची गरज आहे. एक 9वा मारावा लागणार आहे समोर स्ट्रेट ड्राईव्ह. ओ सुंदर प्रयत्न केला होता राकेश पाटील याने, पण हा षटकार गेलेला आहे. पंचांचा निर्णय षटकार. सीमा रेषे पार. धावसंख्या झाली आहे या षटकामध्ये 13 धावा झाल्या होत्या या षटकामध्ये. -6 म्हणजे 7 धावा भेटलेल्या आहेत. टोटल 29 धावा झालेल्या आहेत 3 षटका अखेरीस. $29 29. हॅलो. राकेश पाटील यांच्या पहिल्या चेंडूवर मंदार लांबे याने उंच फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या ठिकाणी
जयस्वाल, विकास जयस्वाल यांनी झेल घेतलेला आहे आणि मंदार लांबे झेल बाद झालेले आहेत. शिवम, पुढील फलंदाज शिवम. या पुढील होणारा सामना कोण आहे रे? या पुढील होणारा सामना चालू सामन्यातील विजयी संघ आणि वर्ली किंग या दोन संघांमध्ये होईल. राकेश पाटील यांचा पुढील चेंडूचा सामना करतील शिवम. सुंदर अशी क्षेत्ररक्षण या ठिकाणी राकेश पाटील यांच्याकडून पाहायला भेटते फॉलो थ्रू मध्ये. यानंतर जो सामना होणार आहे, जो या दोन संघांमध्ये विजयी संघ होणार आहे तो आणि किंग्स 11 या संघांमध्ये सामना होणार आहे सेमीफायनलचा. राकेश पाटील यांचा चेंडू मस्त यॉर्क करण्याचा प्रयत्न केला होता. यॉर्कर सर्वाचा चेंडू होता. एक धाव घेतलेली आहे. धावसंख्या झाली आहे 31. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला भेटते राकेश पाटील यांच्याकडून. राकेश पाटील यांचा पुढील चेंडूचा सामना करतील. षटकार सीमारेषे पार गेलेला आहे आणि 6 धाव भेटलेले आहेत. वर्ली स्पोर्ट्स क्लबवर आज चेंडू गेलेला आहे. षटकार उत्कृष्ट असा फटका मारला होता शिवम. धावसंख्या झाली आहे 37. राकेश काळे यांचा पुढील चेंडूचा सामना करतील शिवम. उत्कृष्ट स्ट्रेट आहे मारलेला मस्त. एक धाव घेतले. दुसऱ्या प्रयत्न करतायत आणि या 2 धावा. धावसंख्या झाली आहे 39. षटकार पंचांचा निर्णय षटकार. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता आपण. झेल घेता घेता त्यांच्या हाताला लागून तो सीमारेषे पार गेलेला आणि षटकार भेटलेला आहे शिवम यांना. रन झालेले आहेत. 45 रन धावा झालेले आहेत. 4 षटका अखेरीस शेवटचा षटक घेऊन तिथं पाहूया. बिपिन शेवटचा षटक घेऊन येतोय तो बिपिन.
बिपिन यांचा सुंदर असा चेंडू निर्धाव असा राकेश काले यांना च्या बॅटमध्ये आलेला नाही आहे. पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार आहेत बिपिन. 3-4 पावलांचा रनअप ऑफ साईडच्या दिशेने टोळवून दिलेला आहे आणि षटकार. पंचांचा इशारा आलेला आहे 6 धावांचा. पहिला चेंडू निर्धाव असा गेला होता. दुसऱ्या चेंडूवर षटकार मारलेला आहे. ओ हो 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 51. या षटकातले 3 चेंडू बाकी आहेत. 6 धावा दिलेल्या अजूनपर्यंत 3 चेंडूमध्ये. उत्कृष्ट असा फटका राकेश काले यांच्याकडून. 1 धाव घेतलेले आहे. दुसऱ्या प्रयत्न करतायत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 52 धावा झालेल्या आहेत. सुंदर असे क्षेत्ररक्षण विकास जयस्वाल यांच्याकडून. 2 धावा अडवलेल्या आहेत त्यांनी आपल्या संघासाठी. धाव संख्या झाली आहे 54. शेवटचा चेंडू बाकी आहे या इनिंगमधला. मिसफील्ड झालेल्या त्या ठिकाणी आणि 4 धावा. अंपायरचा इशारा 4 धावेचा. धाव संख्या झाली आहे 58. 58 धावा. झालेले आहेत. 59 टू विन. 59 धावा पाहिजे आहेत जिंकण्यासाठी. या 2 संघांमध्ये जो सामना जिंकणार आहे त्यांचा सामना किंग्स 11 या संघाबरोबर होणार आहे. यानंतर त्यांचीच मॅच होणार आहे.
पांडू मामा जिथे कुठे असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी यानंतर लाईन पाडून घ्यायची आहे. क्रीजवर विकेटवर लाईन पाडून घ्यायची आहे. हॅलो हॅलो बॅट्समन रेडी आहात का? दोन मिनटं थांबा. 2 मिनिट जितू 2 मिनटं थांबा. रेडी. हॅलो बॅट्समन रेडी. सामना सुरू होत आहे. 59 धावांची गरज आहे. स्ट्रायकर या संघाला जिंकण्यासाठी. जो संघ जिंकणार आहे तो यानंतरची किंग्स 11 या संघाबरोबर सेमीफायनल खेळणार आहे. हॅलो 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 हॅलो
सामना लवकरात लवकर चालू करा. पंच. वर्ली स्ट्रायकरची सलामीची जोडी. आदित्य आणि जितू. वर्ली स्ट्रायकरचा पे 59चा टार्गेट आहे. हॅलो. हो अक्का, आवाज येतोय आवाज. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिला षटक घेऊन येतात ते मिलिंद. मिलिंद यांचा पहिला चेंडू. सामना करतील आदित्य. पॉईंटच्या दिशेने तडकवला चेंडू. एक धाव पूर्ण केली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते आदित्यला. धावसंख्या होत्या 1, बिनबाद 1. मिलिंद यांचा पुढील चेंडू. मिलिंद यांचा पुढील चेंडू. सामना करतील जितू. पॉईंटच्या दिशेने तडकवला चेंडू. रिव्हर्स स्वीपचा फटका. पंचांचा 4 धावांचा इशारा येतोय. धावसंख्येत वाढवतोय. धावसंख्या होते 5 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहे जितेंद्र आपल्या संघासाठी. यानंतरचा सामना वर्ली किंग आणि त्यांच्यासोबत या संघांमध्ये दोन्ही संघांमध्ये जो विजयी संघ होईल सेमीफायनलचा सामना खेळवण्यात येईल. याची नोंद घ्यायची आहे. पहिला सेमीफायनलचा सामना होईल तो या संघामध्ये विजयी संघ आणि किंग्स यांच्या विरुद्ध. मिलिंद यांचा पुढील चेंडू. सामना करतील ते जितू. धावसंख्या होते 5 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन मिलिंद. आणि सुंदर चेंडू होता परंतु चांगली एक अशी धाव काही रोखू गोलंदाजी. शकले नाही क्षेत्ररक्षक. मिलिंद यांच्याकडून आपल्या संघासाठी. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 6 धावा. मिलिंद सुंदर गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मिलिंद यांचा पुढील चेंडू. सामना करेल आदित्य. आणि फुलटॉस चेंडू घेऊन सुंदररित्या पटकावलेला चेंडू. पाहूया तिकडे किती धावा मिळत आहेत. आणि षटकारांचा इशारा येतोय पंचांकडून. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 12 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. 12 धावा आलेले आहेत. 59 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला वर्ली स्ट्रायकर संघ. चांगली सुरुवात म्हणता येईल. सुंदर फटका आदित्य यांच्या बॅटीतून निघालेला 6 धावांसाठी. मिलिंद यांचा पुढील चेंडू. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातले. आणि सुंदर चेंडू होता मात्र एक धाव रोखू शकले नाहीयेत. लेग बाईटचा इशारा येतोय पंचांकडून. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 13 धावा. अजूनही शेवटचा चेंडू या षटकातला. सुंदर फलंदाजी करतात आदित्य. बिनबाद 13 धावा. मिलिंद शेवटचा चेंडू घेऊन या षटकातला. सामना करील जितू. आणि सुंदर चेंडू होता. ऑफ साईडच्या दिशेने धक्कलेला चेंडू. एक धाव पूर्ण केली आहे. पाहूया दुसऱ्या धावेसाठी धावतात का. परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय जितू यांना. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 15 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 15. चांगली सुरुवात म्हणता येईल वर्ली स्ट्रायकर संघाची. 59 धावाचं आव्हान घेऊन उतरलेले सलामीची जोडी आदित्य आणि जितू. हॅलो. धाव संख्या झाली आहे 14. सॉरी धावसंख्या होते 14 धावा.
बिनबाद 14 पहिला षटक संपलेला आहे. चांगली सुरुवात म्हणता येईल वैरी स्ट्रायकर संघाकडून. 59 धावांचं आव्हान घेऊन उतरलेले सलामीची जोडी आदित्य आणि जितू. पाहूया संघातर्फे वैयक्तिक दुसरं, वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन कोण येत आहेत ते. धावसंख्या होते 14 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतात ते चंदू. हॅलो 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 हॅलो. 59 धावांचं आव्हान घेऊन उतरलेली सलामीची जोडी जितू आणि आदित्य. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 14 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येत आहेत ते चंदू. त्यांचा सामना करतील जितू चंदू यांचा पुढील चेंडू. सामना करतील जितू. सुंदर चेंडू होता, बीट होत आहेत, निर्धाव असा चेंडू, सुंदर गोलंदाजी. 59 धावांचं आव्हान इथे स्ट्रायकरच्या संघासमोर ठेवलेलं आहे. पाहूया या सामन्याने एक अत्यंत रोमहर्षक असा मोड घेतलेला आहे. यावेळेस रिव्हर्सचा फटका मात्र फसला आहे. एक धाव पूर्ण केली आहे ती जितेंद्र पाटील यांनी. लेग बाय स्वरूपात एक धाव त्यांना मिळालेली आहे. धावसंख्या होते 15. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. सुंदर फलंदाजी करतात आदित्य आपल्या संघासाठी. चंदू यांचा पुढील चेंडू. धावसंख्या होते 15 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. सुंदर गोलंदाजी करतायत, तितक्याच सुंदर पद्धतीने फलंदाजी करतायत ते आदित्य. चंदू यांचा पुढील चेंडू. सामना करतील परत एकदा आदित्य. सुंदररित्या तडकवलाय चेंडू. पाहूया तिकडे किती धावा मिळतात आणि सुंदर फटका. पाहूया पंचांचा 6 धावाचा इशारा येतोय. सुंदर फलंदाजी करतायत आदित्य. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 21 धावा. सुंदर फलंदाजी करतायत ते आदित्य. धावसंख्या होते 21. दुसरं षटक प्रगतीपथावर. एक मोठा फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय आदित्याच्या फलंदाजीमधून. सुंदर अशी खेळी साकारताना आपल्याला पाहायला मिळतं आपल्या संघासाठी. संघमालक विशाल म्हात्रे यांचा संघ वरी स्ट्रायकर्स. पुढील चेंडू चंदू यांचा सामना करतील आदित्य. आणि यावेळेस मोठा फटका पुन्हा एकदा 6 धावा. सुरेख फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय आदित्य यांच्या फलंदाजीमधून. आदित्य फोपलनकर यांचे मोठे बंधुराज इथे त्यांची फलंदाजी पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत डगआउटमधून. आणि त्यांच्यासाठी त्या टाळ्यांचा वर्षाव देखील होतोय. आदित्य याची फलंदाजी आज बहारताना आपल्याला पाहायला मिळते या मैदानामध्ये. काल देखील त्यांनी 3 चेंडूवर 3 षटकार लगावले होते, परंतु त्यांना काही सामना जिंकता आला नव्हता. मात्र यावेळेस चेस करत आहेत त्या धावा. 59 स्ट्रायकरचा संघ. हा सामना जर ते जिंकले तर ते सेमीफायनलमध्ये ते धडक मारतील आणि यानंतर होणारा सेमीफायनलचा सामना किंग्स विरुद्ध चालू सामन्यातील विजयी संघ. धावसंख्या होते 27. अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. सुंदर फलंदाजी करतायत ते आदित्य. 59 धावांचं आव्हान घेऊन उतरलेली सलामीची जोडी.
चांगली फलंदाजी करतायत चंदू यांचा पुढील चेंडू सामना करेल आदित्य. सुंदर चेंडू होता मात्र लेग साईडच्या दिशेने ढकललेला चेंडू. एक धाव पूर्ण केली आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मला वाटतंय आदित्यला. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 28 धावा बिनबाद 28. एक चांगली सुरुवात म्हणता येईल वर्ली स्ट्रायकर संघाची. सामन्यामध्ये किती चांगली सुरुवात झाली तरी मात्र 50-50 षटक हे फार इम्पॉर्टंट षटक आपल्याला इथे पाहायला मिळतंय या स्पर्धेमध्ये. शेवटचा चेंडू घेऊन येतात या षटकातील चंदू चाचा. सुंदर सुंदर चेंडू त्यावरती हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र फटका अयशस्वी ठरला आहे आणि कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जाऊन एक धाव मिळालेली आहे. या एक धावेने धावसंख्या झाली ती 29. लॉस ऑफ 0 विकेट. आणि यानंतर 50-50 षटक आता आपल्या इथे पाहायला मिळते. पाहूया कोणता गोलंदाज 50-50 षटक आपल्यासाठी घेऊन येतोय. 18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज अजून हा सामना जिंकण्यासाठी वर्ली स्ट्रायकर संघाला. कर्णधार विशाल म्हात्रे यांच्या चेहऱ्यावरती हसू आलेला आहे 29 धावा झाल्यानंतर. पाहूया वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन कोण येतं येते. चॅलेंज ओव्हर असेल ही. तिसरं षटक 16 धावांचं आव्हान असेल. पाहूया सलामीची जोडी चांगली फलंदाजी करते वर्ली स्ट्रायकर संघाची. जितू आणि आदित्य. इथे मात्र चॅलेंज ओव्हरसाठी निवडले गेले आहे ते स्वतः मंदार लांबे. कर्णधार आपल्या संघासाठी चॅलेंज ओव्हर घेऊन येत आहे मंदार लांबे. बऱ्याच वर्षानंतर ते गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. याआधी फार वेगवान गोलंदाजी करायचे ते परंतु काही कारणास्तव त्यांनी गोलंदाजी बंद केली होती. परंतु पुन्हा एकदा मात्र आपल्याला इथे ते पाहायला मिळतील गोलंदाजी करताना. अचूक टप्पा ते टाकण्यामध्ये त्यांची माहिरता आहे. पाहूया 50-50 षटकामध्ये 16 धावांचं आव्हान ते वाचवत आहेत काय आणि हे षटक जर व्यवस्थितपणे त्यांनी जर हाताळलं तर सामना पुन्हा एकदा बॅलन्स परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू 30 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन येतात ते मंदार. सामना करतील जितू. 16 धावांचं आव्हान असेल या षटकामध्ये. चॅलेंज ओव्हर असेल. पाहूया किती धावा करतायत जितू आणि आदित्य. आत्तापर्यंत चांगली फलंदाजी करत होते. मंदार यांचा पहिला चेंडू. सामना करतील ते जितू आणि सुंदररित्या तडकवल्या. पाहूया तिकडे झेल होऊ शकतं का आणि बाद. मी तुम्हाला म्हटलं होतं फार अनुभवी गोलंदाज होते मंदार. त्यांनी काही कारणास्तव गोलंदाजी बंद केली होती परंतु त्यांच्या ताफ्यामध्ये असलेला शॉर्ट पिचचा चेंडू त्याने इथे काढला आणि एक घातक फलंदाज जितेंद्र पाटील यांना त्यांनी बाद केलेला आहे. वेगवान गोलंदाजी करण्यासाठी माहीर असलेले मंदार लांबे आपल्या संघासाठी इथे पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर त्यांनी पहिला हादरा दिलाय तो स्ट्रायकरच्या संघाला. स्ट्रायकरच्या संघाला अजूनही 30 धावांची गरज आहे. जर त्यांनी ह्या षटकामध्ये पुरेशा धावा केल्या नाहीत तर हा सामना मात्र लांब जाण्याची शक्यता आहे आणि अशक्य असं टार्गेट होऊ शकतं. जितू पहिला धक्का बसतोय स्ट्रायकर संघाला. आता जितू यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज नितेश वागदारे. एक अनुभवी असा फलंदाज या आदर्शनगर मैदानामधला. एक नावाजलेला असा फलंदाज आहे नितेश वागदारे. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा करतायत. नितेश वागदारे आपल्या मैदानातील कसा खेळाडू ज्याने या हंगामामध्ये 6 चेंडूवर 6 षटकार देखील लगावले होते एका सामन्यामध्ये. तो खेळाडू होता स्ट्राईकवरती. चॅलेंज ओव्हर फेस करण्यासाठी मंदार लांबे यांना फेस करतोय नितेश वागदारे आणि यावेळेस पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि 6 धावा. मी तुम्हाला म्हटलं होतं या हंगामामध्ये त्यांनी एका सामन्यामध्ये 6 चेंडूवर 6 षटकार लगावले होते. त्याची काही झलक आपल्या इथे दाखवताना पाहायला मिळत आहेत. नितेश वागदेरे आपल्या संघासाठी एक लांबच लांब होता षटकार त्यांनी मारलेला आहे. दुसरा चेंडूवर षटकार आलेला आहे त्यामुळे आता 4 चेंडूमध्ये 10 धावाचं समीकरण इथे आपल्याला पाहायला मिळते. चॅलेंज ओव्हरमध्ये जर त्यांनी 4 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्या तर चॅलेंज ओव्हरचा विजेता ठरेल तो स्ट्रायकर संघ. धावसंख्या होते 35 धावा. 1 बाद 35. मंदार यांचा पुढील चेंडू. सुंदर चेंडू होता. पॉईंटच्या दिशेने ढकललेला. 1 धाव मिळते. 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या लेग बाईटचा इशारा येतोय पंचांकडून. धावसंख्येत वाढ होत आहे.
धावसंख्या होते 36 धावा. एक गडी बाद 36. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील, याची नोंद घ्यायची आहे सगळ्या खेळाडूंनी. आदित्य फोपलनकर आपल्या संघासाठी उत्कृष्ट फलंदाजी करताना पाहायला मिळतात. सलामीला आलेले फलंदाज आदित्य फोपलनकर. पहिल्या सामन्यानंतर त्यांनी सलामीची भूमिका निभावली या संघासाठी. या स्पर्धेमध्ये जर त्यांना सेमीफायनलमध्ये धडक मारायची असेल तर आदित्य फोपलनकर याला या षटकामध्ये पुरेशा धावा मिळवणं गरजेचं आहे. 3 चेंडूमध्ये अजूनही 9 धावांची गरज आहे. मंदार लांबे पुढील चेंडू घेऊन येत आहे आणि यावेळेस उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू टाकला होता, परंतु 22 स्वरूपाच्या माफ करा वाईड +4 अशा टोटल 5 धावा या चेंडूवरती त्यांना मिळाल्या आहेत. त्यामुळे चॅलेंज ओव्हरचं समीकरण आता अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्या इथे पाहायला मिळतं आहे. आतापर्यंत षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत. एक षटकार आला, त्यानंतर वाईडवरती 4 धावा आणि एक सिंगल, अशी 4 आपल्याला एकूण टोटल 12 धावा पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूवरती 4 धावांची गरज हे चॅलेंज ओव्हर जिंकण्यासाठी स्ट्रायकरच्या संघाला. धावसंख्या होते 41. एक गडी बाद 41. अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातले. धावसंख्या होते 41. मंदार यांचा पुढील चेंडू, सामना करील आदित्य. फुल टॉसवर घेतला चेंडू, पाहूया तिकडे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि बाद होत आहेत ते आदित्य. दुसरा धक्का बसतोय तो वर्ल्ड हिट स्ट्रायकर संघाला. आदित्य फोपलनकर बाद झालेले आहेत. एक मोठा बळी मिळालेला आहे. जर त्यांनी वाईट चेंडू टाकला नसता मंदार यांनी तर षटकामध्ये आता समीकरण फार अवघड झालं असतं, परंतु मैदानावरती येतोय तो विकास जयस्वाल उर्फ गोविंदा. या हंगामामध्ये सर्वाधिक फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आपल्या इथे पाहायला मिळतोय. वरी पटांगणामध्ये हा खेळाडू तुम्हाला दररोज मैदानात पाहायला मिळेल, प्रॅक्टिस करताना पाहायला मिळेल आणि त्या प्रॅक्टिसचं फळ म्हणून त्याने जी फलंदाजी या हंगामामध्ये केलेली आहे आपल्या संघासाठी. अनेक स्पर्धा त्यांनी जिंकवल्या आहेत आपल्या संघाला. पाहूया हे चॅलेंज ओव्हरचं षटक ते आपल्या संघाला जिंकवतात काय. 2 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे चॅलेंज ओव्हर पूर्ण करण्यासाठी. जर हे चॅलेंज ओव्हर पूर्ण झाल्या नाहीत तर धावसंख्या मायनस करण्यात येतील आणि जर चॅलेंज ओव्हर पूर्ण झालं तर धावसंख्येमध्ये वाढ होईल, याची नोंद सर्वच खेळाडूंनी घ्यायची आहे. 2 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना राकेश काळे यांनी जी झेल घेतली होती त्या झेलमुळे का होईना विकास जयस्वाल यांना मैदानात येण्याची वेळ आलेली आहे. पाहूया विकास आपल्या संघासाठी किती धावा करतायत. धावसंख्या होते 41 धावा. मंदार यांचा पुढील चेंडू, अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातले. सामना करतील ते गोविंदा आणि सुंदररित्या तडकवलाय चेंडू. चेंडू जातोय सीमारेषा पार. सुंदर फटका, एक सुंदर असा फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या बाहेर हा चेंडू तटावलेला आहे. विकास जयस्वाल यांनी आपला फॉर्म दाखवलेला आहे विकास यांनी. आणि हा खेळाडू आपण बघतोय तर मागील 2 सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर त्याने षटकार मारलेला आहे. असा खेळाडू विकास जयस्वाल यांनी चॅलेंज ओव्हर देखील पूर्ण केलेला आहे. आणि विशाल म्हात्रे यांचा संघ मला वाटतं एक सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस. आणि यावेळेस स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. या चेंडूवरती 1 धाव घेतलेली आहे. चॅलेंज ओव्हरमध्ये मला वाटतं 19 धावा आपल्या इथे पाहायला मिळत आहेत. 19 धावा कुठल्या त्या स्ट्रायकरच्या संघाने, स्ट्रायकरचा संघ सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय. 19 + 9 27 धावा आलेल्या आहेत त्या षटकामध्ये. आणि आता गरज आहे ती 12 चेंडूमध्ये माफ करा 28 झाल्यात. बारा चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. 12 चेंडू 2 धावा. स्ट्रायकरच्या संघाला सेमीफायनलमध्ये धडक मारण्यासाठी 12 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. आता सामना जिंकण्यासाठी फक्त औपचारिकता बाकी आहे. विशाल म्हात्रे यांचा संघ आपल्याला इथे सेमीफायनलमध्ये धडक मारताना पाहायला मिळतोय. अभिनंदन विशाल. धावसंख्या होते 57 धावा. 2 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी स्ट्रायकर संघाला. नंतर लगेच सेमीफायनलचा सामना होणार, याची नोंद घ्यायची आहे संघाने.